नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील आपण प्रकरण 3 कंपनीची अवस्था या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे। या प्रकरणामध्ये आपण कंपनी स्थापनेच्या 3 अवस्थांचा अभ्यास करीत आहोत। या 3 अवस्थांमध्ये प्रामुख्याने प्रवर्तन अवस्था, कंपनीची दुसरी म्हणजे नोंदणी अवस्था आणि तिसरी व्यवसाय प्रारंभ अवस्था या 3 अवस्थांचा समावेश केलेला आहे। यापूर्वी आपण प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था यांचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। नोंदणी अवस्था ही थोडीशी मोठी अवस्था आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांचा समावेश होतो। तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी अवस्थेतील महत्त्वाचे टप्पे हे दिसत आहेत। यामध्ये पहिला आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे। दुसरा आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCA कडे पाठविणे। MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते। त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संचालक ओळख क्रमांक मिळवणे। याचा अर्थ याचं फुल फॉर्म तुम्हाला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असा आहे। त्यानंतर कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, घटनापत्रक व नियमावलीस अंतिम स्वरूप देणे, घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक, दिनांक याची नोंद करणे, तसेच कंपनीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे, पत्त्यासंबंधी सूचना, वैधानिक घोषणापत्र, कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे आणि त्यानंतर शेवटचे म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळणे। तर अशा विविध स्टेजेस या नोंदणी अवस्थेमध्ये आहेत। या पूर्ण स्टेजेस केल्यानंतर कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त होते। पहा, स्क्रीनवर तुम्हाला एक नमुना नोंदणी प्रमाणपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असे म्हटलेले आहे। त्यामध्ये या नोंदणी प्रमाणपत्राचं फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे। पहा, म्हणजे अशा प्रकारचं हे नोंदणी प्रमाणपत्र असतं की जे आपल्याला भारत सरकारकडून मिळतं कंपनीची नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर। ठीक आहे। त्यानंतर कंपनी ओळख क्रमांकाचे वाटप, ज्याला सीन म्हणजेच कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर। ठीक आहे। कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो। हा क्रमांक 21 अंकी असतो। यामध्ये अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो। यास वर्णांक, सांकेतांक, अल्फा न्यूमेरिकल कोड असे म्हणतात। एक तुम्हाला माहितीसाठी इथं दाखवलेलं आहे की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर म्हणजे काय। तर नोंदणी अधिकारी कंपनी नोंदणी प्रमाणपत्राच्या वेळी प्रत्येक कंपनीला 21 अंकी अल्फा न्यूमेरिकल नंबर देतात। ही कंपनी नोंदलेली आहे की न नोंदलेली आहे, तसेच व्यापारी कोड, राज्य, नोंदणी वर्ष, कंपनीचा प्रकार, नोंदणी क्रमांक या सर्व बाबींचा या नंबरमध्ये समावेश असतो। जसं की अतिरिक्त माहितीमध्ये तुमच्या माहितीसाठी हे मी दाखवलेलं आहे की CIN नंबर कसा समजून घ्यायचा। आता तिथं टाटा स्टील लिमिटेडचा CIN नंबर दिलेला आहे। तुम्ही L पासून मोजा, तुम्हाला तिथे 21 नंबर दिसत आहेत बघा। L 1 2 3
4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 म्हणजे Lपासून या 0पर्यंत 21 या अंक आणि अक्षरांचा या नंबरमध्ये समावेश केलेला आहे. जसं मी आत्तावर सांगितलं होतं की 21 अंकी अल्फा न्यूमेरिकल नंबर हा दिला जातो नोंदणी अधिकाऱ्याकडून. तर यामध्ये L जे अक्षर आहे ते म्हणजे नोंदलेली कंपनी, म्हणजे ज्या कंपनीच्या नंबरची सुरुवात L अक्षराने होते ती तुम्हाला ओळखायला येईल की L म्हणजे काय, तर त्या कंपनीची नोंदणी झालेली आहे. आता इथं Lच्या ऐवजी U असता तर याचा अर्थ असा आहे की त्या कंपनीची नोंदणी झालेली नाही, नोंद न झालेली कंपनी. ठीक आहे. त्यानंतर 2700 हा अंक दिसतो तो म्हणजे व्यापारी कोड आहे. MH म्हणजे काय, राज्याचा नोंदणी कार्यालय कोड. आता MH म्हणजे महाराष्ट्र, जसं आपल्या गाड्यांचे नंबर असतात MH16, MH32 असं. MH म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे त्या राज्याचा अध्यक्षर तिथे आहे. ठीक आहे. त्यानंतर 1907 म्हणजे काय, तर इथं 1907 या वर्षी त्या कंपनीची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर PLC म्हणजे कंपनीचा प्रकार. PLCचा अर्थ काय, तर सार्वजनिक म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी. ठीक आहे. आणि PTC म्हणजे काय, तर खाजगी प्रायव्हेट कंपनी असा त्याचा अर्थ आहे. आणि OPC म्हणजे काय, 1 पर्सन कंपनी, एक व्यक्ती व्यापारी कंपनी, म्हणजे ही अक्षरे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आता PLC म्हणजे ही प्रायव्हेट लिमिटेड आहे. आता जर इथं PLCच्या ऐवजी PTC असतं तर आपण काय समजायचं, ती खाजगी कंपनी आहे. आणि OPC असेल तर एक व्यक्ती कंपनी आहे. आणि त्यानंतर पुढं 000260 हा आहे नोंदणी क्रमांक. तर अशा प्रकारे हा एकत्रित 21 अंकी नंबर असतो, ज्याला की सीन असं म्हटलेलं आहे, कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. ठीक आहे. तर नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी नोंदणी अधिकाऱ्याकडून हा ओळख क्रमांक त्या कंपनीला दिला जातो. जसं तुम्हाला विद्यार्थ्यांना कॉलेजकडून रोल नंबर दिला जातो त्याप्रमाणे प्रत्येक कंपनीला हा क्रमांक दिला जातो. ठीक आहे. तर आपण आत्तापर्यंत प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण केलेली आहे. तर याचा पुढचा भाग म्हणजे या धड्याचा स्वाध्याय आपण बघणार आहोत. अर्थातच यामध्ये पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर इथं तुम्हाला पर्याय दिलेले असतात. योग्य पर्याय जो तुम्हाला दिसतो तो त्या वाक्यामध्ये रिकाम्या जागी भरायचा आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं आहे, कंपनी ही डॅश आहे. आता खाली पर्याय दिलेत, मानव, कायद्याने निर्मित, कृत्रिम व्यक्ती, नैसर्गिक व्यक्ती. अर्थात कंपनी काय आहे, कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती आहे. ठीक आहे. दुसरं आहे, डॅश ही अशी व्यक्ती आहे जी कंपनी स्थापनेच्या प्रक्रिया करते. ऑप्शन्स आहेत, प्रवर्तक, संचालक, नोंदणी अधिकारी. तर बरोबर उत्तर आहे प्रवर्तक. प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते. तिसरं वाक्य आहे, डॅश कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. ऑप्शन्स आहेत, सार्वजनिक, खाजगी आणि एक व्यक्ती कंपनी. आता कोणत्या कंपनीला किमान 2 सभासद लागतात, अर्थातच खाजगी. उत्तर आहे खाजगी. खाजगी कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. त्यानंतर पुढे तिसरं वाक्य आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये किमान डॅश किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे. ऑप्शन्स आहेत 1, 2, 7. आता सार्वजनिक कंपनीमध्ये किती लागतात, कमीत कमी किती सभासद लागतात तुम्हाला माहिती आहे, 7. तर याचा आन्सर आहे 7. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे 5वं वाक्य आहे, डॅश म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार. ऑप्शन्स आहेत, प्राथमिक करार, विश्वस्त करार, घटनापत्रक. तर याचं उत्तर आहे प्राथमिक करार. प्राथमिक करार म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार. त्यानंतर पुढचं 6वं वाक्य आहे, एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला डॅश असणे आवश्यक आहे. ऑप्शन्स आहेत, पॅन, डीन आणि सीन. आता संचालकांसाठी काय लागू होतं, तर डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन
नंबर. एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला डीन असणे आवश्यक आहे. पुढे 7वं वाक्य पहा. डॅश हा 21 अंकी अल्फा न्यूमेरिकल नंबर आहे जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो. आत्ताच आपण त्याचं एक्सप्लेनेशन ऐकलेलं आहे. तर यामध्ये ऑप्शन्स दिलेत डीन, पॅन आणि सीन. डीन म्हणजे काय? डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. पॅन म्हणजे काय? परमनंट अकाउंट नंबर. आणि सीन म्हणजे काय? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. तर कंपनीला कोणता 21 अंकी अल्फान्यूमेरिकल नंबर आहे? तर सीन. याचं उत्तर आहे सीन, कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. ठीक आहे. आता 8वं वाक्य पहा. डॅश हा असा दस्तावेज आहे जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो. तर याचं उत्तर आहे माहितीपत्रक. माहितीपत्रक हा असा दस्तऐवज आहे की जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. गट अ बघा, यामध्ये पहिला आहे किमान 7 प्रवर्तक, दुसरं संचालक ओळख क्रमांक, तिसरा प्राथमिक करार, चौथं कंपनी प्रति विश्वस्त व कर्तव्य, आणि ई आहे कंपनी ओळख क्रमांक सीन. तर यामध्ये गट ब बघा, त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. कंपनी स्थापित करण्याची कल्पना करणारी व्यक्ती, दुसरं आहे सार्वजनिक कंपनी, तिसरं आहे प्रवर्तक, 8वं आहे 8 अंक अक्षरी अल्फान्यूमेरिक क्रमांक, 5 आहे खाजगी कंपनी, 6वं आहे प्रत्येक संचालकाला दिलेला युनिक नंबर, 7वं आहे नोंदणी अधिकारी, 8वं आहे 21 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक, 9वं आहे एक व्यक्ती कंपनी, आणि 10वं आहे प्रवर्तकांनी त्रयस्थ व्यक्तीशी केलेला करार. तर आता आपण याची योग्य उत्तरे शोधूया. किमान 7 प्रवर्तक. आता किमान 7 प्रवर्तक कोणत्या कंपनीसाठी लागू आहे? तर शोधून बघा. अर्थातच किमान 7 सभासद असणं आवश्यक आहे. कोणत्या कंपनीसाठी आवश्यक आहे? तर सार्वजनिक कंपनी. म्हणून याचं उत्तर येणार आहे सार्वजनिक कंपनी. पहिले 7 जे सभासद असतात तेच पहिले किमान 7 प्रवर्तक असतात सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे संचालक ओळख क्रमांक. संचालक ओळख क्रमांक कोणाला दिला जातो? तर प्रत्येक संचालकाला दिला जातो. तर इथं उत्तर कुठलं येणार आहे? 6वं येणार आहे. प्रत्येक संचालकाला दिलेला युनिक नंबर, म्हणजे हा प्रत्येक संचालकाला दिलेला एक नंबर असतो. ठीक आहे. त्यानंतर क बघा, प्राथमिक करार. आता प्राथमिक करार कोण करतं? अर्थातच याचं उत्तर आहे प्रवर्तक. प्रवर्तक हा प्राथमिक करार करत असतो. त्यानंतर ड आहे कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य. प्राथमिक करार इथे प्राथमिक करार येणार आहे 10वं, प्रवर्तकांनी त्रयस्थ व्यक्तीशी केलेला करार. प्राथमिक करार येणार प्रवर्तकांनी त्रयस्थ व्यक्तीशी केलेला करार. आणि कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य, याचं उत्तर येणार आहे प्रवर्तक. ठीक आहे. पुढे ई कंपनी ओळख क्रमांक सीन, म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. तर याचं उत्तर येणार आहे 8वं 21 अंक अक्षरी अल्फान्यूमेरिक क्रमांक. कंपनी ओळख क्रमांक, याचं उत्तर येणार 21 अंक अक्षरी अल्फान्यूमेरिक क्रमांक. मी परत एकदा रिवाईज करते. कंपनी 7 प्रवर्तक, सार्वजनिक कंपनी येणार. दुसरं संचालक ओळख क्रमांक, याचं उत्तर येणार आहे 6वं, प्रत्येक संचालकाला दिलेला युनिक नंबर. त्यानंतर प्राथमिक करार, याचं उत्तर येणार आहे 10वं, प्रवर्तकांनी त्रयस्थ व्यक्तीशी केलेला करार. त्यानंतर कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य, याचं उत्तर येणार आहे 3रं, प्रवर्तक. आणि कंपनी ओळख क्रमांक सीन, तर याचं उत्तर येणार आहे 21 अंक अक्षरी क्रमांक. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या विधानासाठी शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी करणे यासंबंधी वापरली जाणारी संज्ञा. आता यासंबंधी कोणती संज्ञा वापरली जाते?
तर नोंदणी, उत्तर येणार नोंदणी. दुसरं आहे कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारी व्यक्ती. आता कोण आहे असं की जे कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेतं, आपण त्या व्यक्तीला काय म्हणतो, तर उत्तर येणार आहे प्रवर्तक. ठीक आहे. तिसरं आहे प्रस्तावित कंपन्यांच्या वतीने त्रयस्थ व्यक्तीबरोबर प्रवर्तकाद्वारे केलेले करार. तर अशा करारांना काय म्हणतात, प्राथमिक करार. चौथं आहे कंपनीचा जन्म दाखला. तर यालाच म्हटलं जातं नोंदणी प्रमाणपत्र. कंपनीचा जन्म दाखला म्हणजे काय, नोंदणी प्रमाणपत्र. ठीक आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. यामधलं पहिलं वाक्य पहा, कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. विधान कसे आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं, सार्वजनिक कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तकांची आवश्यकता असते. बघा, कोणती कंपनी म्हटलं, सार्वजनिक कंपनीसाठी किमान किती सभासदांची आवश्यकता आहे, तर 7. इथं आपल्याला 2 दिलेलं आहे, म्हणून वाक्य चुकीचे आहे. ठीक आहे. पुढे तिसरं, प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात. बरोबर. त्यानंतर कंपनी स्थापना करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकतात. उत्तर आहे चूक. ठीक आहे. त्यानंतर पुढे, भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केली जाते. बरोबर. कंपनी कायदा आता 2019 नुसार कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी स्थापनेची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. 2013चा कंपनी कायदा आता आपण फॉलो करतो, त्याच्या आधी 1956चा फॉलो केला जात होता. तर या कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याप्रमाणे कंपनीची स्थापनेची प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. त्यानंतर पुढे 6वं आहे, संचालकांना ई-फायलिंगसाठी दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आवश्यक आहे. उत्तर आहे बरोबर. तर संचालकांना आपले डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणं हे गरजेचं असतं. त्यानंतर 7वं वाक्य आहे, घटनापत्रक व नियमावली सादर न करता कंपनीची नोंदणी होते. तर हे वाक्य चुकीचे आहे. तर घटनापत्रक आणि नियमावली हे सादर करावे लागते. पुढे 8वं आहे, एखाद्या कंपनीचा संचालक होण्यासाठी संचालक ओळख क्रमांक आवश्यक आहे. वाक्य बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. पुढे, नोंदणी अधिकारी फक्त काही कंपन्यांनाच कंपनी ओळख क्रमांक देतात असं नाही, तर सर्व कंपन्यांना कंपनी ओळख क्रमांक हा गरजेचा आहे. त्यामुळे उत्तर वाक्य कसे आहे, चुकीचे आहे. विधान चुकीचे आहे. त्यानंतर 10वं आहे, सर्व कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते विधान बरोबर आहे. तर नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता तर सर्वच कंपन्यांना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. तर तुम्हाला दिलेले आहेत सीन, डीन आणि पॅन. तर इथं वेगळा शब्द जो आपल्या नोंदणी प्रक्रियेशी रिलेटेड नाही असा कुठला आहे, तर पॅन, परमनंट अकाउंट नंबर. तो आपल्याला बँकेशी संदर्भात आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रवर्तन, माहितीपत्रक आणि कंपनीची नोंदणी. तर यामध्ये गटात न बसणारा कुठला शब्द आहे, तर माहितीपत्रक. का, तर प्रवर्तन आणि कंपनीची नोंदणी या कंपनी स्थापनेच्या अवस्था आहेत, अवस्थांची नावं आहेत. आणि माहितीपत्रक हे दस्तऐवजाचं नाव आहे, म्हणून माहितीपत्रकाला आपण गटात न बसणारा शब्द म्हणून बाजूला ठेवतो आहे. ठीक आहे. आता पुढे खालील विधाने पूर्ण करा. प्रवर्तक हे डॅश प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात. तर प्रवर्तक हे कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात. दुसरं आहे, कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या नोंदणीनंतर डॅश हा दस्तऐवज वितरित करतो. तर कंपनी नोंदणी अधिकारी कोणता दस्तऐवज देतो, तर नोंदणी प्रमाणपत्र हा दस्तऐवज वितरित करतो. तिसरं वाक्य बघा,
कंपनी नोंदणीच्या वेळी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट ओळख क्रमांक देतो त्यास डॅश असे म्हणतात. वाक्य पुन्हा एकदा ऐका. कंपनी नोंदणीच्या वेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट क्रमांक देतो त्यास कंपनी ओळख क्रमांक असे म्हणतात. त्यास काय म्हणतात? कंपनी ओळख क्रमांक, सीन म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर असे म्हणतात. पुढे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तीबरोबर प्राथमिक करार डॅशकडून केले जातात. आता प्राथमिक करार कोण करतं? तर प्रवर्तक. तर ते करार प्रवर्तकाकडून केले जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. कंसातील अचूक पर्याय निवडा. तर हा पण योग्य पर्याय निवडा किंवा जोड्या जुळवा या प्रश्नाचाच एक नवीन फॉर्म आहे. इथं तुम्हाला अ गट आणि ब गट दिलेला असतो आणि दोन्ही गटामध्ये तुम्हाला उत्तरं शोधायची असतात. खाली तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर अ गटामध्ये प्रवर्तक आहे तर त्याचं उत्तर तुम्ही खाली ऑप्शनमध्ये शोधायचं आहे दिलेल्या. तर कधी ब गटामध्ये दिलेला आहे तुम्हाला प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला अ गटामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर पहिलं बघूया आपण ऑप्शन्स खाली काय दिलेले आहेत कंसामध्ये. कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर, कंपनीचे नाव आरक्षित करणे, कंपनीची स्थापना आणि कंपनीचा जन्मदाखला. तर असे 4 प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. आता प्रवर्तकाला खाली कुठले ऑप्शन्स योग्य वाटतात ते पहा. तर कंपनीची स्थापना, बरोबर. प्रवर्तक हे कंपनी स्थापनेमध्ये पुढाकार घेतात म्हणून इथं प्रवर्तकासमोर काय लिहायचं? कंपनीची स्थापना. ठीक आहे. आता दुसरं बघूया. दुसरं तुम्हाला अ गटामध्ये लिहायचं आहे. ब गटामध्ये काय दिलं आहे? नोंदणी प्रमाणपत्र. आता नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय? तर परत खाली कंसामध्ये ऑप्शन शोधायचे आहे. आता जो ऑप्शन्स तुम्ही लिहून टाकलेला आहे त्याला कॅन्सल करा. आता 3च उरले. कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर, कंपनीचं नाव आरक्षित करणे आणि कंपनीचा जन्मदाखला. कंपनी स्थापना तर ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. तर इथं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय? तर कंपनीचा जन्मदाखला. ठीक आहे. तर तुम्ही अ गटामध्ये लिहायचं कंपनीचा जन्मदाखला, मग ब गटामध्ये काय येणार? नोंदणी प्रमाणपत्र. ठीक आहे. आता अ गटामध्ये लिहिलं सीन म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. तर खाली दिलेलंच आहे पहिलाच ऑप्शन कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर, तो तुम्ही ब गटामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर रनचा वापर. आता रनचा वापर म्हणजे कशासाठी? तो एक फॉर्म आहे. ओके. तर त्याचं ऑप्शन येणार आहे कंपनीचे नाव आरक्षित करणे. रन फॉर कंपनीचे नाव आरक्षित करणे म्हणजे रिझर्व युनिक नेम, कंपनीचे नाव आरक्षित करणे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रवर्तक म्हणजे कोण? तर कंपनीच्या स्थापनेच्या कार्यात जी व्यक्ती पुढाकार घेते त्यास प्रवर्तक असे म्हणतात. सी म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता कोणत्या कंपनीसाठी असते? तर ज्या कंपनी भागांची विक्री करून कंपनीची स्थापना करतात त्यांच्यासाठी व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. प्राथमिक करार म्हणजे काय? तर त्रयस्थ कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर केलेले करार जे आहेत त्यास प्राथमिक करार असे म्हणतात. असं तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर पहिलं आहे कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. तर नोंदणी अधिकारी करतो का कंपनीचा घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा? तर नाही. तर कोण करतं? अर्थातच प्रवर्तक आणि जे संचालक असतात पहिले संचालक ते कंपनीच्या नियमावली आणि घटनापत्रकाचा मसुदा तयार करतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे. अर्थातच हे वाक्य जिथं अधोरेखित केलेले आहे तिथं चुकीचं आहे. तर तिथं तुम्हाला बरोबर
ऑप्शन्स लिहायचं आहे, त्याला पर्यायी जे उत्तर आहे ते लिहायचं आहे. तर कंपनीचे जन्म प्रमाणपत्रासारखे कोणते प्रमाणपत्र आहे? अर्थातच नोंदणी प्रमाणपत्र. तर इथं उत्तर काय येणार? नोंदणी प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे. म्हणजे कंपनीचा जन्म झाला आहे, कंपनीची सुरुवात झाली आहे, हे नोंदणी प्रमाणपत्रांवरनं कळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण कंपनीची दुसरी अवस्था म्हणजे नोंदणी अवस्था याबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे आणि या पाठाचे पूर्ण स्वाध्याय आपण सोडवून पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायाचं तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन करा, म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं सगळी पाठ होऊन जातील. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटूया नवीन मुद्द्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. थँक्यू.